पण दाखवत आहेत ब्लँकेट्स वगैरे ठेवण्यासाठी चांगलं आहे हो ना. येत आहेत कुठे चढलाय खुर्चीवर काय झालं. हाय नमस्कार, मी शीतल स्वागत करते तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे. तर थोडीसे ग्रोसरी शॉपिंग केलेली आहे, तर ते सगळे डब्यामध्ये भरायचे मला आणि स्वयंपाक वगैरे ते चालू आहे. कुकर वगैरे मी लावले आणि टायमिंग सांगते 7 वाजलेले आहेत आणि शिव जो आहे तो झोपलेला आहे अजून. आणि नवीन वॉर्डरोब घेतले आम्ही, तर तेही तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग दररोज पाहायचे असतील तर प्लीज ताईंनो जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा आणि त्यामधलं ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, ज्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही ते पाहू शकाल. तर चला आता फटाफट मी लागते कामाला. तर आता वाजलेले आहेत 5:30 आणि ह्यांनी वॉर्डरोब वगैरे नवीन आणलं होतं. तर मग हे इथे ठेवलेलं आहे, कारण बेडरूममध्ये ठेवणार होतं पण बेडरूममध्ये काही बसत नव्हतं, म्हणून मग फॅन वगैरे सगळं काढावं लागलं आणि परत त्या भैयांना बोलवलं, त्यांच्याकडून परत वॉर्डरोब वगैरे व्यवस्थित फिट करून घेतलं. 1-2 तास लागले ते पूर्ण वॉर्डरोब बसवायला आणि नंतर फायनली ते पूर्ण बसवून झालं आणि पंखा वगैरे पण लावून घेतला, कारण पिल्लूनं इकडे बेडरूममध्ये झोपतो म्हणजे दुपारी वगैरे, तर त्यामुळे मग पंखा वगैरे तिथं हवाच त्यासाठी. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल रॅक वगैरे, तर हे रॅक वगैरे पूर्ण मला स्वच्छ पुसून घ्यायचे आणि सगळे डबे वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचे. थोडंसं ते पण आवरायचे, कारण ते वॉर्डरोब वगैरे बसत नव्हतं, त्यामुळे मग सगळं सामान वगैरे आम्हाला तिकडलं काढावं लागलं आणि त्यामुळे मग थोडासा पसारा झाला तिथं, तर ते मी आवरून घेणारच आहे. तर आता ह्यांनी पण परत कामाला निघून गेले आणि त्यानंतर आता वाजलेले आहेत 7, तर स्वयंपाकाची तयारी पण चालूच आहे. म्हणजे हे सगळं काम करत करत स्वयंपाक पण करून घेत आहे. कुकर वगैरे लावलेलं आहे आणि जे काही ग्रोसरी वगैरे शॉपिंग केली होती तर ते सगळं इथे आणून ठेवले, कारण ते सगळं डब्यामध्ये भरायचं होतं. आणि तुम्ही बघू शकता सगळे डबे वगैरे मी घासून ठेवलेलेच होते, ते फक्त आता एकदा कपड्याने पुसून घेईल आणि सगळं सामान त्यामध्ये भरून ठेवेल. तर चला आता पटापट सगळं सामान वगैरे भरून ठेवते. आणि आई पप्पा वगैरे सगळेजण वरच्या रूममध्ये बसलेले आहेत, कारण मी ब्लॉग शूट करत आहे आणि सर्वांना म्हणजे असं ब्लॉगमध्ये यायला एवढं कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणून मग ते सगळे वरती जाऊन बसलेत वरच्या रूममध्ये टी व्ही वगैरे बघत आणि मी माझं काम करत होते. तर आता ही जी थैली आहे ज्यामध्ये सामान वगैरे आणलं होतं ते पण मी चांगलं व्यवस्थित फोल्ड करून ठेवून देणार आहे, कारण कधी कामी येते त्यासाठी. आणि तुम्ही इथे बघू शकता सामान सगळं महिन्याभराच्या हिशोबानं आणलं की महिन्याभरात जेवढा आम्हाला किराणा लागतो तेवढं आणलेलं आहे. तर चला आता पटापट सगळं सामान वगैरे भरून घेते आणि ना कपड्यांनी स्वच्छ एकदा पुसून घेते आणि नंतर सामान भरते. डबे वगैरे पुसण्यासाठी ना मी एक इथे रुमाल घेतलेला आहे, तर त्या रुमालांना स्वच्छ मी डबे पुसून घेईल आणि त्यानंतर त्यामध्ये सामान वगैरे भरून ठेवेल. तर इथे सुरुवातीला हे 5 किलो तांदूळ आणले होते बासमती, तर हे मी या डब्यामध्ये भरून ठेवते. आणि दररोज आम्ही बासमती तांदूळ नाही लागत, मी पण कधी बिर्याणी वगैरे करायला छान लागतं, म्हणून मग हे तांदूळ वगैरे आणून ठेवलेले आहेत. जसं घरी कुणी पाहुणे वगैरे आले ना तर मग बनवत असते बिर्याणी वगैरे, तर त्यासाठी मग आणून ठेवले. आणि लगेच पन्न्या वगैरे मी फोल्ड करून ठेवते, जेणेकरून परत गर्दा होऊ नये पन्न्यांचा, त्यासाठी. तर यामध्ये ना पापड होते, तर मागच्या वेळेस पापड वगैरे आणलेले तर ते तसेच आहेत, कारण जास्त काही तळून वगैरे आम्ही खात नाही, पण एखाद्या वेळेसच तळते. जेव्हा
पण आपण महिन्याभराचा किराणा आणतो, ग्रोसरी शॉपिंग करतो, त्यावेळेस काय करायचं, सुरुवातीला सगळे डबे वगैरे घासून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये सामान भरायचं. त्यामुळे काय होतं, ज्या डाळी आपण आणतो ते जास्त दिवस टिकतात आणि त्याला ओल वगैरे लागत नाही. आणि स्पेशली आता तर पावसाळा चालू होणार आहे. पावसाळा चालू झाला की परत मग थोडंसं ओल लागल्याने होतं बघा डाळीला वगैरे, आणि त्यामुळे किडे वगैरे होऊ शकतात आणि किंवा मग डाळ खराब वगैरे होऊ शकतात. तर त्यासाठी व्यवस्थित डबे सुकवून त्यामध्ये भरून ठेवायचे, जेणेकरून ते जास्त दिवस टिकणार. आणि जर कडधान्य असेल आणि ते खराब होत असेल ना, तर ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं. त्यामुळे ते छान राहतं, म्हणजे चांगलं राहतं, त्याला कीड वगैरे लागत नाही. आणि इथे ही अक्का मसूर आणलेली आहे. तर ही 1 पावच मी आणले, कारण मी जास्त बनवत नाही अक्का मसूरची आमटी, तर कधी कधी खावंसं वाटलं तर बनवण्यासाठी आणलेली आहे. आणि शिवचा आता आवाज येतोय, बहुतेक शिव उठलाय. अर्धं सामान मी डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि बाकीचं जे आहे ते राहिलेलं आहे. तर शिव उठलेला आहे, आता मला पटकन शिवला घ्यायला लागेल, नाहीतर परत मग रडायला लागेल. चला आता पटकन मी शिवकडे जाते आणि घेते त्याला. शिव उठला बिल्लू. आता शिव उठलेला आहे. आता शिवला मी घेते थोडंसं, त्याला भूक लागली असेल तर आता त्याला मी खाऊ वगैरे घालेन आणि त्यानंतर मग इथे बाकीचा पसारा वगैरे आवडणार. आता इथे थोडंसं सामान वगैरे भरायचं राहिलंय. तर आता शिवला मी खाऊ घेतलं, थोड्या वेळ त्याच्यासोबत खेळले आणि परत एकदा सामान वगैरे भरून ठेवत आहे. तर आता ही जी टाकी आहे ही सकाळीच मी घासून ठेवली होती, कारण जे काही एक्स्ट्राचं सामान वगैरे असतं ना, तर हे सगळं मी ह्या टाकीमध्येच भरून ठेवत असते. तर इथे थोडेसे मॅगीचे पॅकेट्स आहेत, बिस्किट पुडे आहेत, मसाले वगैरे आहेत. तर हे सगळं मी टाकीमध्ये ठेवणार आहे आणि जसं मला लागेल तसे एक एक वस्तू मी काढणार आहे. चला आता पटापट मी टाकीमध्ये भरून घेते. काय बाबू, आणि शिव पण मला मदत करतो, हो ना बाबू? हो हो हो, मग इकडे बघ. आणि सगळं भरून घेते. आणि वॉशिंग मशीन जवळ ठेवणार आहे. आणि यामध्ये खोबरं आणलेलं आहे, जे खिसलेलं खोबरं असतं ना बारीकवालं, ते आणलेलं आहे याच्यात. आणि इथे आहे इलायची. तर इथे हिरवा वाटाणा आहे थोडासा. तर हे, आणि यामध्ये आता सगळं सामान मी भरून ठेवलंय. काय तुला खायचे? बिस्किट खायचे? बिस्किट खायची का? बिकी खायची? खायची? बिकी खायची? देऊ बिस्किट देऊ? तर आता सगळं सामान जे आहे ते मी या टाकीमध्ये भरून ठेवले आणि हे मी आता ठेवून देते. तर आता सगळं सामान वगैरे मी डब्यामध्ये भरून ठेवलं, सगळ्या डाळी वगैरे भरून ठेवल्या आणि आता झाकण वगैरे लावून सगळं मांडणीवर ठेवणार आहे, म्हणजेच रॅकवर ठेवणार आहे. तर बघू आज रॅक पुसून ठेवणं होतं का, नाही तर मग उद्या ठेवेन, कारण स्वयंपाक पण चालू आहे. तर आता चपात्या वगैरे करून घ्यायच्यात आणि टायमिंग सांगते तुम्हाला. हे सगळं करायला 1 तास लागला, म्हणजे पूर्ण शिवला सांभाळत करता करता. तर तोपर्यंत वाजले 8 आणि त्यानंतर मग सगळे डबे वगैरे मी बेडरूममध्ये नेऊन ठेवले आणि नंतर घर स्वच्छ झाडून घेतलं, कारण थोडंसं ना खाली पडलं होतं. तर मग ते तसंच ठेवलं तर बाबू तोंडात घालतो, मग त्यासाठी सगळं व्यवस्थित स्वच्छ झाडून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून मग सगळं झाडून वगैरे घेतलं. तू कुठे चढलाय खुर्चीवर? काय झालं? सगळे डबे मी इथं तोपर्यंत ठेवले. तर रॅक एकदा मला सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि त्यानंतर मग सगळे डबे त्यावर ठेवायचे. चला, तर आता रॅक वगैरे मी उद्या पुसून घेणार आहे आणि आता आलेली आहे किचनमध्ये. तर आता मी इथे डाळ मिरचू बनवत आहे. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि वरण भात वगैरे सगळं करून ठेवलं. चपात्या वगैरे पण केलेल्या आहेत आणि आता इथे
डाळ मिरची बनवता येते, त्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल टाकलं, त्यानंतर जिरं मोहरी टाकलं, लसूण आहे ना ते कुटून न टाकता बारीक चॉप करून टाकले, त्यामुळे खूप छान चव येते त्यासाठी. आणि कांदा असा मोठ्या आकाराचा थोडा चॉप करून टाकला. जेवढ्या आपल्याला मिरच्या हवेत म्हणजे तिखट हवं तसं आपण टाकू शकतो. तर 3 ते 4 मिरच्या टाकलेल्या आहेत. चांगलं तेलामध्ये थोडंसं फ्राय होऊ दिलं आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड केली. तर जर कढीपत्ता असेल तुमच्याकडं तर तेही तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर छान तळल्याच्या नंतर व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकायचं. तर चटणी मी टाकत नाही, म्हणजे लाल तिखट टाकत नाही आहे. डाळ मिरची जे असतं ना ते मिरच्याचंच असतं आणि असं खूप छान लागतं. म्हणजे आमच्या गावी बनवतात आणि स्पेशली आई खूप जास्त बनवते आणि मलाही खूप आवडते. तर त्यासाठी मग मी पण अशाच पद्धतीने बनवत असते आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे, मला सगळ्यात जास्त आवडणारी. तर त्यानंतर त्यामध्ये मी मुगाची डाळ जी धुवून घेतली होती ती टाकलेली आहे. आता चांगलं शिजेपर्यंत झाकण लावून ठेवलं. तर आता ह्याने पण कामावरून आले होते आणि हे वॉर्डरोब वगैरे आहे ना ते व्यवस्थित बेडरूममध्ये लावून घेतलं होतं. तर आज नवरोबा तुम्हाला वॉर्डरोब वगैरे दाखवणार आहेत, कारण जास्त ते व्हिडिओमध्ये येत नाहीत माझ्या म्हणजे ब्लॉगमध्ये. पण आज म्हणले की मी सगळ्यांना वॉर्डरोब टूअर देतो. तर म्हणले ठीक आहे. स्लायडिंगचे डोअर आहेत. वरती काच आहे, इथं डिझाईन आहे नाही. तर आता वरती पण दाखवत आहेत. वरती आहे हा, दोन खाने, ब्लँकेट्स वगैरे ठेवण्यासाठी चांगलं आहे, हो ना. ठीक आहे. तर असं आहे आपलं वॉर्डरोब. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तर कितीला घेतलं हे तुम्ही? 17,500 रुपयाला घेतलेलं. 17,500ला. कुठून घेतला? उल्हासनगरहून घेतला ना. हो, तर खूप दिवस झालं आपल्याला घ्यायचं होतं नाही का. त्याच्यामध्ये खाली 2 ट्रॉली आहेत. ट्रॉली आहेत खाली? मी तर पाहितलंच नाही हो. मला माहितीच नाही, मला वाटलं ह्या कपाट सारखंच आहे काय की खाली. खाली पण आहे ठेवण्यासाठी ना. तर खाली पण अशा ट्रॉली आहेत ठेवण्यासाठी. बायगो. हां, अशा पद्धतीने आहे. आणि खूप बरेच दिवस झाला आम्हाला कपाट घ्यायचं म्हणजे वॉर्डरोब घ्यायचं होतं. तर फायनली घेतलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. तर चला आता आपण जेवण करून घेऊया. 10 वाजले. हां, पिल्लूला घ्या ना. ते पिल्लू. तर आता तुम्ही इथे बघू शकता डाळ मिरची मस्त असं झालेलं आहे आणि आता आम्ही सगळे जेवण वगैरे करून घेणार आहोत. तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. सगळ्यांनी काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.